गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला प्रचंड मोठं यश मिळालंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलाय। काहीही झालं तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका सीजेपीने घेतली होती। तरुणांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं यासाठी केंद्र सरकारने हर तऱ्हेने प्रयत्न केले, परंतु त्यात यश आलं नाही। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइड झालेला असतानाही त्यांनी मैदान सोडलं नव्हतं। त्याचाच परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचं बोललं जातंय। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत होता। हे आंदोलन संपवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली होती। तसंच सीजेपीच्या प्रतिनिधींचीही त्यांनी भेट घेतली होती। अगोदर आम्ही कोणत्याही आंदोलक विद्यार्थ्यांवर कारवाई करणार नाही, सर्व गुन्हे मागे घेऊ असं केंद्र सरकारनं सांगितलं होतं। तसंच नीट पेपर फुटीचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवला जाईल असंही स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं होतं। या आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं होतं, परंतु दुसरीकडे जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या सीजेपीने मात्र आंदोलन कायम ठेवलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असताना बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातही भक्तीचा अनोखा उत्सव रंगला। पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल आणि गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या तब्बल 1,500 विद्यार्थ्यांनी बाल वारकऱ्यांच्या वेशात भव्य दिंडी आणि रिंगण सोहळा साकारत उपस्थितांची मनं जिंकली। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपुरात लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेत। त्याच भक्तिमय वातावरणाचा अनुभव आष्टी शहरातील पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल आणि गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, वारकरी, टाळकरी, वासुदेव आणि तुळशी वृंदावन अशा विविध पारंपरिक वेशभूषा साकारत दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला। विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। ठिकाणी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट बी डी आंबर्डे महाविद्यालय, ॲडव्होकेट बी डी आंबर्डे विधी महाविद्यालय, त्याचप्रमाणे पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल आणि गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या सर्वांच्या माध्यमातून या शैक्षणिक संकुलामध्ये आज खऱ्या अर्थानं पंढरीच या ठिकाणी अवतरलेली आहे। अगदी छान पद्धतीचा रिंगण सोहळा असेल किंवा दिंडी सोहळा असेल, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन निश्चितपणाने दिंडीच्या माध्यमातून आम्हा सर्वांनाच या ठिकाणी झालेलं आहे। अगदी जवळपास 1 ते 1,500 विद्यार्थी हे सर्व शैक्षणिक संकुलामध्ये या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी मिळून अगदी स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि निश्चित एक गोपाळांचा मेळा आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा हा दिंडी सोहळा या ठिकाणी निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे। मी प्रथमतः आणि नंतर देखील आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल आष्टी आणि गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल आष्टी या दोन्ही शाळेच्या संयुक्त विद्यमानाने आज पूर्ण भारतवर्षामध्ये नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये विठ्ठलाविषयी भक्ती निर्माण झालेली आहे आणि या शाळेतील लहान मुलांना एक आगळा वेगळा उपक्रम आज या शाळेच्या प्रांगणामध्ये राबवलेला आहे की जो दिंडी सोहळा, रिंगण सोहळा, त्याचप्रमाणे काही सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आपण जनरली पाहतो की इंग्लिश स्कूल म्हणलं की लोकांच्या मनामध्ये काही वेगळी भावना असते, पण ज्यावेळेस ते विद्यादानाचं काम या ठिकाणी घेतात त्यावेळेस त्यांना संस्कार, शिस्त आणि आपण जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, आपल्या रूढी परंपरा कशा जपल्या पाहिजेत ते सगळं शिकवण्याचं काम या इंग्लिश स्कूलमध्ये शिकवलं जातं। आणि आज आपण पाहिलं की मोठ्या उत्साहामध्ये दोन्ही शाळांनी अगदी आनंदात या ठिकाणी आषाढी सोहळ्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कार्यक्रमासाठी साधारणतः दोन्ही शाळेने एक 8 ते 10 दिवसापासून तयारीला सुरुवात केली होती आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हे त्यांचा उत्साह होताच की प्रत्येक एक नवीन काहीतरी ड्रेस अंगावरती आला की विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक जोमाने वाढतो। मग कोणी विठ्ठल बनण्यासाठी पुढे येत होतं, कोणी रुक्माई बनण्यासाठी पुढे येत होतं, कोणी वासुदेव बनण्यासाठी, कोणी संत बनण्यासाठी पुढे येत होतं, पण काही मर्यादा असल्यामुळे काही सिलेक्टेड मुलंच आम्ही या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामध्ये त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकलेली आहे। तर ती प्रत्येक वेळेस आता महिना 1.5 महिन्यापासून या वारीचा सगळा उत्साह पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आता बरेचसे जे लहान लहान मुलं आहेत ते वारीला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना रिंगण काय प्रकारे हा माहीत नसतो, आनंद कसा घ्यायचा तो माहीत नसतो, म्हणून या शाळेच्या या प्रांगणामध्ये आम्ही अगदी तुम्ही पाहिलं असेल मोठ्या मोठ्या पालख्यांचं रिंगण सोहळा अगदी त्याच पद्धतीने या रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं आहे। मग जिथे झेंडाधारी रिंगण सोहळा करतील, काही तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या मुली त्यांचं रिंगण आणि बाकी सगळे जे वारकरी आहेत त्यांचंही रिंगण आपण पाहिलं आहे।